पण अंशाधिक आणि छेदाधिक त्याचबरोबर पूर्णांकयुक्त अपूर्णांक याविषयी माहिती पाहणार आहोत. आता सुरुवातीला अंशाधिक अपूर्णांक. आता अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं, या तीन संकल्पना आणि या तीन संकल्पनावर आधारित प्रश्न कसे येतात आणि याचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत अंशाधिक अपूर्णांक. आता अंशाधिक अपूर्णांक आपण याआधी शिकलेलो आहे. समजा 3/4 जो वरचा भाग असतो त्याला अंश म्हणतात आणि जो खालचा भाग असतो त्याला छेद म्हणतात. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. अंश आणि छेद, अंश आणि छेद आपल्याला सर्वांना ओळखता येतो. त्याच्यामुळं आता आपण पुढे जाणार आहोत अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे अंशाधिक अपूर्णांक, अंश अधिक पहा, म्हणजे थोडक्यात आता इथे लिहिले मी 5/2. म्हणजे याच्यामध्ये हा अंश आहे, हा अंश छेदापेक्षा मोठा आहे म्हणून याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. पहा याच्यामध्ये काय आहे, पहा 6/3. आता याच्यामध्ये छेद 3 आहे आणि अंश 6 आहे. यामध्ये अंश मोठा आहे, छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून यास अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय आहे, अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आता त्याची मी काही तुमच्या समोर उदाहरणं मांडतोय. त्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो, त्यास अंशाधिक अपूर्णांक बा ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. पहा ही संकल्पना आपल्या चांगल्या लक्षात आली पाहिजे. आता मी इथं उदाहरणार्थ तुमच्या समोर काही अपूर्णांक मांडतोय. 7/4, 8/5, 12/4 आणि 14/8 हे चार तुमच्या समोर अपूर्णांक मांडलेत. आपण पहिला अपूर्णांक जर पाहिला तर याचा छेद 4 आहे आणि अंश मोठा आहे. पहा म्हणजे छेद 4 आहे, अंश 7 आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून याला काय म्हणायचंय, अंशाधिक अपूर्णांक. दुसरं उदाहरण पहा, 8/5, छेद 5 आहे, अंश 8 आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या उदाहरणात पहा, 4/12, याचा छेद 4 आहे, अंश 12 आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे. त्याच्यानंतर चौथ्या उदाहरणामध्ये पहा, 14/8, या ठिकाणी छेद 8 आहे आणि अंश 14 आहे, म्हणजे ह्या सर्व उदाहरणांमध्ये छेदापेक्षा अंश मोठा आहे. म्हणजे ज्या वेळेस अंश मोठा असेल त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचंय. पहा ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्यास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. ही व्याख्या, ही संकल्पना आपली पाठ असली पाहिजे. ज्यावेळेस अशा संकल्पना व्याख्या आपण पाठ करतो त्यावेळेस आपल्याला त्या उदाहरणं सोडवण्यासाठी ते पटकन उपयोगी पडतं. आता या ठिकाणी पहा, ज्या अपूर्णांकांचा अंश छेदापेक्षा मोठा आहे त्यास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. त्याचा आपल्याला ही थोडक्यात व्याख्या आहे, त्याची डेफिनेशन आहे, ही आपली पाठच असली पाहिजे. म्हणजे हे जर आपल्या पाठ असेल तर आपण हे उदाहरण पटकन वेगळ्या पद्धतीने कसं येऊ सोडू शकतो. पण ही दोन वाक्य म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात, ही संकल्पना, ही व्याख्या आपली पाठ असली पाहिजे. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल, ज्याचा अंश मोठा आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आता आपण पुढचं पाहूया, छेदाधिक अपूर्णांक. याच्यामध्ये या व्याख्येमध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद, ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो. या ठिकाणी मी फक्त दोन शब्दांची आदला बदल केलेली आहे, बाकी वाक्यामध्ये कुठेही काही बदल केलेला नाही. ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्यास आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. छेदाधिक. ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. छेदाधिक म्हणजे हा अपूर्णांक दिला तुमच्या समोर, समजा 3/4, याच्यामध्ये हा अंश आहे आणि हा छेद आहे.
अंशापेक्षा छेद मोठा आहे. आता अंशापेक्षा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. अजून काही त्याची उदाहरणं पाहूया. उदाहरणार्थ 1/2, 3/4, 1/4, 8/12, 5/9. ही 5 उदाहरणं तुमच्या समोर दिलेत मी. ज्या अपूर्णांकाचा छेद पहा, आता हा अंश आहे, अंशापेक्षा छेद मोठा 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 आहे. म्हणजे प्रत्येक उदाहरणामध्ये छेद काय आहे? मोठा आहे. म्हणून पहा, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. ही उदाहरणं पाहिली. पहा आता 1/2 म्हणजे पहा, ह्या अंशापेक्षा छेद मोठा आहे. आणि याचं अजून एक, ज्यावेळेस छेद मोठा असतो त्यावेळेस त्याचे भाग पहा. आता याचा छेद मोठा आहे म्हणजे याचा हा अर्धा भाग दिसतोय. याचा छेद मोठा आहे म्हणजे 2 भागापैकी 1 आहे. याच्यामध्ये पहा 4 भागापैकी 3 म्हणजे याच्यावरून आपल्याला याला अर्धा सुद्धा आपण म्हणू शकतो, याला पाऊण म्हणता येईल. म्हणजे ज्यावेळेस छेद मोठा असेल त्यावेळेस. त्यानंतर इथं पाव भाग म्हणता येईल. आता याच्यामध्ये छेद आणि अंश याच्यामध्ये थोडासा, आता हे ज्या सुरुवातीच्या संकल्पना आहे पाव, अर्धा, पाऊण, याच्यामध्ये हा छेदाला या ठिकाणी ते उपयोगी पडतं. या ठिकाणी आता छेद हा अंशापेक्षा बऱ्यापैकी मोठा आहे, त्याच्यानंतर इथं सुद्धा मोठा आहे. म्हणजे इथं आता हे ज्यावेळेस आपण पुढची संकल्पना शिकू त्यावेळेस तुम्हाला याच्यातलं एवढ्या जास्त मोठं असल्यावर काय होतं ते हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने मोडतं हे पाहणार आहोत. म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. म्हणजे याच्यावरची आपण मग नंतर आपण उदाहरणं पाहणार आहोत. म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक. म्हणजे जर बारकाईने जर पाहिलं, अंशापेक्षा छेदाधिक म्हणजे थोडक्यात मोठा आहे, छेदापेक्षा अंश म्हणजे छेद ज्याचा मोठा आहे त्याला छेदाधिक अपूर्णांक, आणि नंतर आहे ती पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे आता तुमच्या 2 संकल्पना लक्षात आला की अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश मोठा असतो, छेद लहान असतो. दुसरा आहे छेदाधिक अपूर्णांक, ज्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक. या दोन्ही संकल्पना, ह्या दोन्ही व्याख्या आपल्या पाठ असल्या पाहिजे. ज्यावेळेस ह्या दोन्ही व्याख्या आपल्या पाठ असतील तर आपण ती उदाहरणं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो. आता याच्यानंतरची तिसरी संकल्पना पाहणार आहोत. ह्या दोन्ही संकल्पना तुमच्या आता लक्षात आल्या असतील. अंशाधिक, छेदाधिक. आता राहिली ती पूर्णांकयुक्त अपूर्णांक. त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पहा, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो. पहा आता ही त्याची व्याख्या आहे, त्याची डेफिनेशन, संकल्पना या वाक्यावर पहा. पूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो, बनतो. आता याचं उदाहरण पाहूया आपण. पहा 5.2/4 किंवा 5.2/4 अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचं वाचन आहे. आता याच्यामध्ये पूर्णांक हे पूर्ण 5 भाग आहेत. म्हणजे हे पूर्णांक आहे, याच्यामध्ये कुठली अपूर्ण संख्या नाही. म्हणजे जर आपण पाहिलं तर 1, 2, 3 ह्या पूर्ण संख्या आहेत. ज्यावेळेस आपण संख्यांचा परिचय पाहिलेला असेल तर पूर्ण संख्या, आणि हे जे बाकीचे आहेत हे अपूर्णांकामध्ये मांडणी यायची, सगळ्यांची अपूर्णांक. म्हणजे थोडक्यात हा अपूर्णांक आहे आणि तो बी कसा आहे? छेद मोठा आहे याचा छेद मोठा असतो म्हणून याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. पहा, पूर्णांक म्हणजे हे पूर्ण संख्या आहे व छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनत असतो. ही बी सुद्धा आपली व्याख्या पाठ असली पाहिजे. म्हणजे ही पूर्ण संख्या आहे आणि या ठिकाणी जो अपूर्णांक आहे तो छेदाधिक असतो. म्हणजे पूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनत असतो. म्हणजे ह्या तिन्ही संकल्पना या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिसरी जी संकल्पना आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक,
म्हणजे पूर्ण संख्या आहे. पहा ही जी 5 जी संख्या आहे ती पूर्ण आहे. त्याचबरोबर छेदाधिक अपूर्णांक म्हणजे हा जो अंश आहे आणि हा छेद आहे, यामध्ये छेदापेक्षा अंश मोठा असतो. म्हणजे पहा छेदाधिक अपूर्णांक, नुसतं छेदाधिक अपूर्णांक नाही तर पूर्णांक संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनतो. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्यावेळेस बनतो त्याला दुसरं एक नाव आहे पहा अजून, मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक. ज्यावेळेस ही व्याख्या आपण पाठ करणार आहोत त्यावेळेस आपण पूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक तयार होतो असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे परीक्षेत आपल्याला आपण समजा बऱ्यापैकी शिकलो पूर्णांकयुक्त अपूर्णांक, मी भरपूर उदाहरणं घेतली, पण परीक्षेत प्रश्न विचारला मिश्र अपूर्णांक ओळखा, मग त्यावेळेस आपला गडबड गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा समानार्थी शब्द किंवा या दोन्ही एकच आहे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकालाच मिश्र अपूर्णांक म्हणतात, मिश्र अपूर्णांकालाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. म्हणजे आपल्या बऱ्याच वेळा आपण काय होतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकच लक्षात ठेवतो आणि परीक्षेत विचारलं जातं मिश्र अपूर्णांक ओळखा आणि मग त्यावेळेस आपला गोंधळ उडतो. म्हणून सांगतोय की पूर्णांकयुक्त अपूर्णांकालाच मिश्र अपूर्णांक म्हणतात, मिश्र अपूर्णांकालाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता मिश्र अपूर्णांक का नाव दिलं तर इथं पूर्ण आहे आणि अपूर्णांक आहे, म्हणजे दोन्ही संकल्पना याची, तर पूर्णांकाची बी आहे छेदाधिक अपूर्णांक, हे दोन्ही त्या ठिकाणी आलेले आहे म्हणून त्याला मिश्र अपूर्णांक म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण अंशाधिक अपूर्णांकाची उदाहरणं पाहिली. ज्याचा अंश मोठा आहे त्याला अंशाधिक, ज्याचा छेद मोठा आहे त्याला छेदाधिक अपूर्णांक, आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णांक आहे त्याचबरोबर छेदाधिक अपूर्णांक मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक तयार होतो, बनतो, मिळतो. अशा पद्धतीने त्याची उदाहरणं अजून आपल्याला बनता येईल. 7.3/4, 8.1/2. म्हणजे पहा आता हे मधोमध लिहिलं पाहिजे. 7.3/4 किंवा 7.3/4 अशा पद्धतीने सुद्धा त्याचं वाचन असतं. 8.1/2 किंवा 8.1/2. कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये तसेही प्रश्न विचारले जातात, अपूर्णांक दिले जातात आणि त्याचं वाचन कशा पद्धतीने होईल तर 7.3/4 किंवा 7.3/4, 8.1/2 किंवा 8.1/2 अशा पद्धतीने त्याचं वाचन आहे. हे सर्व पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत किंवा त्याला मिश्र अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे आजच्या तासिकेमध्ये हे 3 घटक आहेत आणि ह्या 3 घटकांचं आपण त्याच्या डेफिनेशन समजून घेतलेले आहे, त्याच्या संकल्पना व्याख्या समजून ज्ञातलेल्या आहे की छेदाधिक कशाला म्हणायचंय, त्याचबरोबर अंशाधिक कशाला म्हणायचंय, छेदाधिक कशाला म्हणायचं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं. हे ज्यावेळेस आपल्याला हे ज्या व्याख्या पाठ होतील हे आपल्या चांगल्या लक्षात राहील. याचं वारंवार वाचन केल्यानंतर हे आपल्या चिरकाल लक्षात राहील आणि आपण यावरील उदाहरणं अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडू शकतो. आता याच्यावर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनत असताना याचं अजून एक सूत्र आहे पहा, याचं ते मी तुम्हाला या ठिकाणी समजावून देतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ते उदाहरण सोडवायला असेल त्यावेळेस भागाकार, बाकी आणि भाजक. आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्यावेळेस आपण बनवणार आहे त्यावेळेस हे सूत्र आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे पूर्णांक हा जो भागाकारामध्ये येणार आहे, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं ज्यावेळेस आपण अपूर्णांक बनवू त्यावेळेस येणारं उत्तर म्हणजे भागाकार असेल आणि जी बाकी राहिलेली असेल ती अंशस्थानी असेल आणि छेदस्थानी हा नेहमी भाजक, म्हणजे ज्याने आपण भाग देणार आहोत विभाजक, तो भाजक असणार आहे. हे कशाच्या वेळेस उपयोगी पडणार आहे आपल्याला, पूर्णांकयुक्त किंवा मिश्र अपूर्णांक बनवताना. हे त्याचं सूत्र आहे की जे उत्तर येणार आहे म्हणजे आपण जे पूर्णांक उत्तर आलं ते भागाकार असतं त्याचं, आणि त्यानंतर जो आपला अंश या ठिकाणी आलेला आहे ती बाकी असणार, आणि ज्या संख्येने आपण भागणार आहोत विभाजक असणार आहे तो छेद म्हणून या ठिकाणी असतो. हे समजा या ठिकाणी 7.1/2 म्हणजे पूर्णांक म्हणजे भागाकार असणार आहे. या ठिकाणी त्याची बाकी ही अंश म्हणजे अंश कोणता मांडणार आहोत, ज्याची बाकी उरली त्याला अंशस्थानी मांडणार आहोत, आणि ह्या दोन्ही संख्येने या ठिकाणी त्याला भाग देणार आहोत म्हणजे विभाजक असणार आहे तो छेदस्थानी असणार आहे. म्हणजे त्याचं हे एक सूत्र आहे. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये
याची मांडणी कशा स्वरूपाची असू शकते किंवा येणारं उत्तर कशा पद्धतीचं येत असतं, तर त्याचं उत्तर भागाकार बरोबर बाकी छेद भाजक अशा पद्धतीने येत असतं. म्हणजे आपण आता छेदाधिक अपूर्णांक पाहिले, मिश्र अपूर्णांक पाहिले, त्याचबरोबर अंशाधिक अपूर्णांक या तिन्ही संकल्पना समजून घेतले. त्यावर आता आधारित आपण आता काय करणार आहोत, त्या ठिकाणी उदाहरणे पाहणार आहोत. आता सुरुवातीला पहा, या ठिकाणचं पहिलं उदाहरण पाहूया आपण. खालील अपूर्णांकातील खालील अपूर्णांकातील खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? अंशाधिक अपूर्णांक कोणता? हा, असा प्रश्न दिलाय आणि तुमच्या समोर पर्याय दिले जातील 1, 2, 3, 4. आता पहिला पर्याय 20/40, दुसरा पर्याय 25/47, तिसरा पर्याय 87/12 आणि चौथा पर्याय आहे 20/50. आता हे तुमच्या समोर उदाहरण आहे बा. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक ओळखा. ज्या विद्यार्थ्यांची ही व्याख्या पाठ असेल त्यांनी या ठिकाणी ते उत्तरही शोधलं असेल. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक, ज्यावेळेस आपण प्रश्न दिलाय तो बारकाईने वाचायचा आहे. खालील अपूर्णांकात म्हणजे हे 4 पर्यायामधील, खालील अपूर्णांकांमधील म्हणजे या 4 पर्यायामधील अंशाधिक अपूर्णांक कोणता? अंशाधिक अपूर्णांक कोणता म्हणजे अंशाधिक म्हणजे काय आहे? अंश कोणाचा जास्त आहे? पहा बरं, आता याचा छेद जास्त आहे, याचाही छेद जास्त आहे, याचाही छेद जास्त आहे. मग राहिला पर्याय काय? 87/12, कारण याचा छेद लहान आहे, अंश हा मोठा आहे. पहा, हा म्हणजे बाकीचे हे सगळे छेदाधिक आहेत. हा छेदाधिक अपूर्णांक आहे, हा छेदाधिक अपूर्णांक आहे. याचा मात्र 3 नंबरचा जो पर्याय आहे त्याचा छेद 12 आहे आणि अंश 87 आहे. म्हणजे अंशाधिक अपूर्णांक काय येईल? 87/12. म्हणजे इतर जे आहेत ते सगळ्यांचा छेद मोठा आहे म्हणजे छेदाधिक, आणि आपल्याला विचारलाय कोणता? अंशाधिक. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तुम्ही जर बारकाईने पाहिलं, पहा पहिल्या ऑप्शन मध्ये अंशापेक्षा छेद मोठा आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, अंशापेक्षा छेद मोठा आहे, छेदाधिक आहे. चौथा पर्याय पहा, याच्यामध्ये सुद्धा अंशापेक्षा छेद मोठा आहे. आणि 3 नंबरचा जर पर्याय पाहिला तर या ठिकाणी छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणून अंशाधिक अपूर्णांकाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 3. यानंतर आता आपण दुसरा उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण, दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा, खालील अपूर्णांकातील छेदाधिक अपूर्णांक कोणता? मी या ठिकाणी फक्त शब्द एक बदललाय, बाकी वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. छेदाधिक अपूर्णांक कोणता? या पूर्वीच्या उदाहरणात आपण पाहिलं अंशाधिक विचारलं होतं, आता विचारलंय छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे. पर्याय पहा त्याचे 1, 2, 3, 4. पहिला पर्याय 4/1, दुसरा 7/5, तिसरा 3/7 आणि चौथा आहे 5/2. आता याच्यामध्ये आपल्याला छेदाधिक ओळखायचा आहे. छेदाधिक अपूर्णांक कोणता म्हणजे थोडक्यात ज्याचा छेद मोठा आहे असा. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणजे हा अंशाधिक. हा कोणता झाला? अंशाधिक. या ठिकाणी सुद्धा छेदापेक्षा अंश मोठा आहे, हा झाला अंशाधिक. नंतर तिसऱ्या पर्यायामध्ये जर पाहिलं तर छेद मोठा दिसतोय. चौथा पर्याय वापरून पाहूया आधी. यामध्ये सुद्धा अंश मोठा आहे, अंशाधिक. म्हणजे ह्या पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जे अपूर्णांक आहे ते अंशाधिक आहेत. म्हणजे अंश ज्यांचा मोठा आहे आणि आपल्याला तर विचारलंय छेदाधिक, म्हणजे पर्याय क्रमांक 3. यामध्ये जर पाहिलं तर अंशापेक्षा छेद हा मोठा आहे, अंशापेक्षा छेद काय आहे? मोठा आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3, 3/7. या बाकीचे जे काही पर्याय होते ते सगळे अंश मोठे आहेत. यांचा छेदापेक्षा अंश मोठा आहे,
1 नंबरच्या पर्यायामध्ये. 2 नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा 2 ने अपूर्णांक म्हणजे अंश मोठा आहे. त्या ठिकाणी 3 ने अपूर्णांक अंश मोठा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 ने अंश मोठा आहे. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र अंशापेक्षा छेद जवळजवळ 4 ने जास्त आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न तिसरा. आता खालीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? खालीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. खालीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? यापूर्वीचं पहिलं उदाहरण पाहिलं, त्याच्यामध्ये अंशाधिक विचारलं होतं. कोणता अंश मोठा आहे शोधायचं होतं. दुसरं उदाहरण पाहिलं, त्याच्यामध्ये छेदाधिक, म्हणजे 4 पर्यायामध्ये ज्याचा छेद मोठा आहे तो त्या ठिकाणी आपण निवडला. आणि आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय खालीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? त्याचे पर्याय आपण या ठिकाणी मांडूया, कारण पर्याय दिले नाही तर तुम्हाला ते सोडवता येणार नाही. 2.4 किंवा 2.4/3. दुसरा पर्याय 12/5. तिसरा पर्याय आहे 7/12 आणि चौथा पर्याय आहे 3/4. आता याच्यामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक मांडलेला फक्त आपल्याला एकच दिसतोय. आता काही विद्यार्थी असंही म्हणतील तर याचा बनवता येईल, परंतु आपल्याला सध्या दिलाय कोणता पर्यायामध्ये? पर्यायामध्ये फक्त एकच पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे. हे बाकी सगळे अपूर्णांकामध्ये मोडतात. त्याचं आपल्याला रूपांतर करायला सांगितलेलंच नाही. याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्न विचारलाय खालीलपैकी पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला जे दिलेत त्याच्यात सध्याला फक्त पर्याय क्रमांक 1 जर पाहिला तर तोच तेवढा फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिसतोय. म्हणजे एक पूर्ण भाग दिसतोय आणि बाकी अंश आणि छेद या ठिकाणी दिसत आहेत. सॉरी, 3/4. म्हणजे याच्यामध्ये छेद हा मोठा असतो, अंशापेक्षा छेद काय असतो? मोठा असतो. 3/4. म्हणजे फक्त याच्यामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता आला? 2.3/4 आणि हे बाकीचे सगळे अपूर्णांकच आहेत. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पर्याय क्रमांक काय आला? 1. आता यानंतरचं पुढचं उदाहरण पाहूया आपण. खालीलपैकी पुढचं उदाहरण पहा. खालीलपैकी कोणता अपूर्णांक खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही? अंशाधिक अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही. आता याच्यामध्ये पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. 2, 3, 4. 9/2, 4/7. तिसरा पर्याय 12/3 आणि चौथा पर्याय आहे 12/4. आता याच्यामध्ये खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक नाही? आता हा पहा, हा कोणता अपूर्णांक आहे? अंश मोठा आहे म्हणून याला अंशाधिक. या ठिकाणी अंश मोठा आहे, हा सुद्धा अंशाधिक. या ठिकाणी सुद्धा अंश मोठा आहे, हा झाला अंशाधिक. आणि विचारले अंशाधिक नाही, म्हणजे याच्यामध्ये अंशाधिक कोणता नाही? तर हा पहा, हा छेदाधिक आहे. म्हणजे अंशाधिक नसणारा कोणता? पर्याय क्रमांक 2. पहा, खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही विचारलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी अंशाधिक दिसतील याला रंगवतील, काहींना हा लक्षात येईल हा रंगवतील, काहींच्या लक्षात येईल हा. परंतु प्रश्नामध्ये विचारले अंशाधिक अपूर्णांक नाही. जास्तीत जास्त प्रश्न अशा स्वरूपाचे येतात की जे आपल्याला विद्यार्थ्यांना ते निर्धारित वेळेत तो पेपर सोडवायचा असतो आणि बहुतांशी वाचताना खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक याच्यापर्यंत बरेचसे विद्यार्थी पोहोचत नाही, किंवा जरी इथपर्यंत पोहोचले तर अंशाधिक
पहिला पर्याय दिसल्या बरोबर, परंतु त्यांनी हे सगळं वाक्य इथपर्यंत हे सगळं अंशाधिक आहे आणि याच्यावरून आपण उत्तर ठरवता येईल. त्यांनी सरळ म्हणजे पूर्ण वाचल्यानंतर विचारतंय की अंशाधिक अपूर्णांक नाही, म्हणजे 4 पर्याय दिले जातील आणि त्याच्यामध्ये एक हा असा दिसला जाईल की तो अंशाधिक नसणार आहे. मग याच्यामध्ये पहा लगेच अंशाधिक नाही म्हणजे विद्यार्थी बहुतांश हा पर्याय निवडतील, काही हा निवडतील, काही पण ज्यानं या व्याख्या वगैरे पाठ केल्यात किंवा ज्याच्या लक्षात आलेलं आहे की अंशाधिक अपूर्णांक नाही म्हणलंय, मग अंशाधिक हा अंशाधिक आहे, हा अंशाधिक आहे आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा अंशाधिक आहे, म्हणजे जो अंशाधिक नाही तो या ठिकाणी निवडणं, म्हणजे जो छेदाधिक आहे ते याचं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीनं की अंशाधिक अपूर्णांक विचारलाय, कधी कधी विचारतील तुम्हाला छेदाधिक अपूर्णांक नाही. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे बाकीचे सगळे कसे असणार आहे, छेद मोठे असणारे आहे आणि मग त्याचं उत्तर काय येईल, अंशाधिक. अशा पद्धतीने त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न पहा. 4.2 अंश 7 4.2 अंश छेद 7 या अपूर्णांकाचे योग्य अंशाधिक अपूर्णांकातील रूपांतर कोणते. आता विचारलंय अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर. आता याच्यामध्ये हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचा अंशाधिक अपूर्णांकातील रूपांतर कोणते येईल. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय. परंतु ज्यावेळेस मिश्र अपूर्णांक असेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, दोन्ही वाचन करत असताना याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकही म्हणायचंय, मिश्र अपूर्णांकही म्हणायचं वारंवार, म्हणजे आपल्या लक्षात राहील की यालाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात आणि यालाच मिश्र अपूर्णांक. आता याचं अंशाधिक रूपांतर करायचंय. अंशाधिक रूपांतर असेल किंवा छेदाधिक रूपांतर असेल त्यावेळेस काय करायचं असते, हा जो पूर्ण भाग आहे, हा पूर्ण भाग किती आहे 4 आणि याचा छेद किती आहे 7, यांचा गुणाकार करायचा आहे आणि जो अंश आहे तो बेरजेमध्ये या ठिकाणी 2 मांडून छेदाला. आता ह्या पद्धतीने त्याचे सोडवायचे, म्हणजे ह्या दोघांचा या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 7 चोक 28 आणि छेद हा नेहमी त्याचा जो या ठिकाणी छेद आहे तोच इथं छेद राहणार आहे. 4 7 म्हणजे 28 आणि त्याच्यात 2 मिळवले 30/7 हे त्याचं अंशाधिक अपूर्णांक. या ठिकाणी अंश मोठा झालेला आहे, परंतु हे ज्यावेळेस अंशाधिक असेल किंवा छेदाधिक असेल असं सोडवत असताना हा जो काही पूर्णांक 4 आहे त्याचा गुणाकार हा छेदाशी करायचा आहे, म्हणजे 4 × 7 आणि हे जे काही अंश आहे तो बाकी असतो, म्हणजे 4 7 28 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले 30 छेदाला. या ठिकाणी छेद 7 आहे तो या ठिकाणी छेद 7च ठेवायचा आहे. येणाऱ्या उत्तरामध्ये सुद्धा छेद 7च राहणार आहे. आता याच पुन्हा आपल्याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा असेल तर आपण काय करणार पहा, या 30ला मी यापूर्वी सांगितलं होतं की हे सूत्र आहे पहा, त्याचं भागाकार बरोबर बाकी छेदाला भाजक. आता याच्यामध्ये 30/7 आहे, हा 30 अंश आहे. अंशाला छेदाने आपण या ठिकाणी भाग देणार आहोत पहा. 4 7 चोक 28 या ठिकाणी बाकी 2 उरली. आपल्याला या ठिकाणी पुढे भागाकार सोडवता येईल, पण दशांश चिन्ह देऊन मग 0 येणार, मग 7 दुने 14. परंतु या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांक पाहतच नाही आपण, या ठिकाणी बाकी 2 उरलेले आहे. म्हणजे याचा पूर्ण भाग किती आला 4. हे बघा भागाकार पूर्ण भागाकार किती आलाय 4. त्याच्यानंतर येणारी बाकी ही अंशस्थानी असते पहा. येणारी बाकी ही पहा या ठिकाणी बाकी मांडले, बाकी 2 आली या ठिकाणी मांडली आणि हा जो भाजक होता म्हणजे त्याचा विभाजक तो किती आहे 7. मग तो 7 छेदस्थानी ठेवलेला आहे, तो भाजक
छेदस्थानी ठेवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने 4.2/7 या अपूर्णांकाचं योग्य अंशाधिक अपूर्णांकातील रूपांतर आपण अशा पद्धतीने सोडवलंय. त्याच्यानंतर त्याचं उत्तर आलं होतं आपल्याला 30/7. याचं देखील रूपांतर 4.2/7 येतंय का हे तळा करून पाहिलेलं आहे. म्हणजे 30ला आपण 7ने भाग दिलाय, भागाकाराला 4 म्हणजे पूर्ण 4 मिळाले. त्याच्यानंतर त्याचे बाकी 2 उरली, ती आपण अंशस्थानी ठेवली आणि कोणत्या संख्येने आपण भाग दिला होता म्हणजे विभाजक काय आहे 7, मग तो 7 या ठिकाणी ठेवलाय. म्हणजे अशा पद्धतीनं मिश्र अपूर्णांक असेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, त्याचं याच्यामध्ये रूपांतर कशा पद्धतीने होत आहे त्याचंही आपण पाहिलंय की या पूर्ण संख्या आणि छेद पूर्ण संख्या आणि छेद यांचा गुणाकार करायचा आहे. त्यांचा गुणाकार केल्यानंतर त्यांची जी बाकी उरली म्हणजे जो याचा पूर्ण संख्या किंवा पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करायचा आहे आणि अंशस्थान त्याच्यामध्ये मिळवायचा आहे. त्याचा गुणाकार करायचा नाही, फक्त या दोघांचा गुणाकार करायचा आहे. पूर्ण संख्या आणि छेद यांचा गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 7 म्हणजे 28 येतील आणि जो या ठिकाणचा अंश आहे तो या ठिकाणी मिळवायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये बेरीज करायची आहे त्याची. म्हणजे 4 7 28 आणि तो 2 मिळवल्यानंतर त्याचं उत्तर येईल 30/7. 30/7 आल्यानंतर सुद्धा पुन्हा याचं या अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण प्रत्यक्ष भागाकार क्रिया करून दाखवलेला आहे. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. पुढचं उदाहरण पहा, हे तुमच्या लक्षात आले असेल. आता पुढचं उदाहरण, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते? पहा, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते? पहा, उदाहरण तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा त्याचं दुसरं नाव काय आहे मिश्र अपूर्णांकात? हे आपल्या लक्षात ठेवायचंय. पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्या वेळेस आपण उच्चारलं जाईल त्यावेळेस लक्षात ठेवायचंय की पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच मिश्र अपूर्णांक आहे. कारण काय होतं, वारंवार पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण त्या ठिकाणी बोलतो आणि परीक्षेत येतो मिश्र अपूर्णांक, आपल्याला ते त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचे पर्याय पहा आता. 1 2 3 4. पहिला पर्याय 4/7, दुसरा पर्याय आहे 9/12, तिसरा पर्याय 10/3 आणि चौथा पर्याय 6/14. आता याच्यामधून आपल्याला काय शोधायचंय? खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात किंवा मिश्र अपूर्णांकात रूपांतर करता येते? आता मला सांगा, पहिला जो पर्याय आहे 4/7 म्हणजे थोडक्यात पूर्णांकयुक्त अपूर्णांक करताना आपल्याला काय करायचंय, या छेदानं अंशाला काय करायचंय, भाग द्यायचाय आणि त्याचा भाग सुद्धा याच्याने पूर्ण आला पाहिजे. आता समजा मी 4/7 करतोय तर पूर्ण संख्या येणारच नाही म्हणजे आपल्याला 0 घेऊन दशांश चिन्हामध्ये याचं उत्तर येतंय 4 40, 7 5 35, पुन्हा 5 7 5 7 7 म्हणजे 0.57 याचं उत्तर येतंय. म्हणजे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळत नाही. त्याच्यानंतर पुढचं पहा आता या ठिकाणी 9/12 0 12 7 84 म्हणजे पहा 0.7 आले. आपल्याला 2-3 अपूर्णांकापर्यंत सोडवण्याची आवश्यकता नाही. एकावरूनच आपल्याला लक्षात येतंय की हा पूर्ण भाग नाहीच. त्याच्यानंतर तिसरा बघूया आपण आता. 10/3 3 त्रिक 9 बाकी 1 उरली. या ठिकाणी पूर्ण भाग मिळालेला आहे. तरी आपण चौथा पर्याय वापरून पाहूया. 6/14 0. चौदा त्रिक 42 14 चोक 56 14 चोक 56 4. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं याचं उत्तर
पर्याय क्रमांक 4चं सुद्धा दशांश अपूर्णांकात येते, पर्याय क्रमांक 1चं सुद्धा दशांश अपूर्णांकात येते, पर्याय क्रमांक 2चं सुद्धा दशांश अपूर्णांकात रूपांतर येते. पण पर्याय क्रमांक 3 जर तुम्ही पाहिला तर त्याचं रूपांतर मात्र पूर्णांक येतोय, म्हणजे पूर्ण अंक मिळालाय. किती पूर्ण अंक मिळालाय? 3. त्याच्यानंतर पूर्ण किती मिळाला? त्याच्यामध्ये 3. त्याच्यानंतर त्याची बाकी किती उरली? 1. ही येणार छेद अंशस्थानी, आणि कोणत्या संख्येने भाग दिलाय आपण? 3. म्हणजे 3.1/4 किंवा 3.1/3 हे याचं पूर्णांकयुक्त किंवा मिश्र अपूर्णांकातील रूपांतर आहे. याच्यामध्ये काय केलं आपण? हे जे काही पर्याय 1 आपण या ठिकाणी सोडवला, पर्याय 2 सोडवला, पर्याय 4 सोडवला, याचं सुद्धा रूपांतर येतंय, परंतु दशांश अपूर्णांकात येतंय. परंतु आपल्याला या ठिकाणी दशांश अपूर्णांकातलं रूपांतर विचारलेलंच नाही. याच्यामध्ये आपल्याला विचारलंय पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांकातील रूपांतर. म्हणजे हे ज्या वेळेस आपल्याला लक्षात येईल, कारण रूपांतर दिसतंय परंतु आपल्याला फक्त शोधायचंय कोणतं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे पूर्ण भाग फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच गेलेला आहे. त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काय आलं रूपांतर? म्हणजे 10/3चं, म्हणजे ज्याचा अंश 10 आहे छेद 3 आहे, त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातलं रूपांतर काय आलं? 3.1/3 किंवा 3.1/3. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर मी कशा पद्धतीने केलंय. तुम्हाला त्या ठिकाणी हे दशांश अपूर्णांकात सुद्धा मांडून दाखवलंय. म्हणजे आपल्याला दशांश अपूर्णांकातलं अपेक्षित नाही उत्तर, पूर्णांकाचं अपेक्षित आहे, आणि पर्याय क्रमांक 3 मध्येच ते फक्त पूर्णांकातलं आलेलं आहे. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण पहा आता. अ 15/7 15/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील किंवा मिश्र अपूर्णांकातील रूपांतर कोणते? पहा प्रश्न समोर आहे तुमच्या, की 5/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील किंवा मिश्र अपूर्णांकातील योग्य रूपांतर. यांनी या ठिकाणी हे विचारलं नव्हतं, परंतु आपण या ठिकाणी सराव करतोय, शिकतोय, म्हणून मी त्या ऑप्शन त्या ठिकाणी दिलाय पर्याय म्हणून, की खालीलपैकी म्हणजे या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील रूपांतर कोणतं? परंतु हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच मिश्र अपूर्णांक आहे, आपण त्या ठिकाणी ऍड केलेला आहे. आता याचे पर्याय तुमच्या समोर आहेत पहा. 1, पर्याय क्रमांक 2, 3 आणि पर्याय क्रमांक 4. पहिला पर्याय आहे 2.3/7, दुसरा पर्याय आहे 3.3/4 आणि तिसरा पर्याय आहे 2.1/7 आणि चौथा पर्याय आहे 7/4. आता पहा, कधी कधी प्रश्न सोडवत असताना की आपल्याला या ठिकाणी विचारलंय पूर्णांकयुक्त अपूर्णांक, सरळ आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही, याला आपण पुसून टाकूया किंवा याला गुणिलेची किंवा रद्दची खूण मानू, हा आपल्या उत्तरामध्ये येणारच नाही, त्याला आपल्या ठेवायचंच नाही. जर तो सरळ सरळ विचारलाय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, तो फक्त अपूर्णांक दिलाय म्हणून त्याची गरजच नाही, तो लगेच त्या ठिकाणी बाद होतो. म्हणजे कॅन्सलेशन पर्याय सुद्धा कधी कधी एखादा अवघड प्रश्न असेल तर त्याला कॅन्सलेशन पद्धतीने सोडवायचा असतो. जे काय आपण शिकलेलो आहे ते आपल्या पूर्वानुभवानुसार एक जिनियस टेक्निक वापरून त्याला आपण त्या ठिकाणी बाद करायचं असते. आता याच्यामध्ये तुमच्या समोर 3च पर्याय या ठिकाणी शिल्लक राहिलेत. आता याच्यामध्ये काय केलंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं सूत्र काय आहे? पूर्ण संख्या आणि छेद यांचा गुणाकार करूया. म्हणजे 7 × 2 14 आणि त्याच्यामध्ये अंश किती मिळवायचा? 14 आणि 3 म्हणजे 2 × 7 + 3 छेदाला 7. याचं उत्तर येईल 7 × 14, 14 आणि 3 17/7. पहिल्या पर्यायाचं उत्तर आलं 17/7. दुसरा पर्याय पहा, 4 × 12 म्हणजे 3 × 4 +
अंश 3 छेदाला 4, 4 त्रिक 12, 12 आणि 3 15 छेद 4. आता दुसराही पर्याय आपण सोडवला. आता तिसरा पर्याय 2 गुणिले 7 प्लस 1 छेदाला 7, 7 दुने 14, 14 मध्ये 1 मिळवला, 15 छेद 7. म्हणजे याचं 15 छेद 7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील किंवा मिश्र अपूर्णांकातील रूपांतर काय असणार आहे? 2.1 अंश छेद 7. म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे? 3. हे आपण या ठिकाणी पर्याय 1 आणि 2 सोडवले, परंतु हे याच्याशी काय होत नाही, म्हणजे समकक्ष नाही. आपल्याला या ठिकाणी 15/7चं रूपांतर आहे. मग याचं 15/7चं रूपांतर काय येईल? म्हणजे ह्या 15ला थोडक्यात 7 ने भाग द्यायचा आहे. 7 दुने 14, 1 बाकी उरली. म्हणजे पूर्ण संख्या किती आहे? 2, बाकी उरली 1. आणि याचा जो विभाजक आहे, याचा विभाजक तो छेदस्थानी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. हे तिन्ही पर्याय आपण या ठिकाणी सोडवलं आणि याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आता याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण पहा. खालीलपैकी मिश्र अपूर्णांक ओळखा. पहा आता प्रश्न आला. पहा खालीलपैकी मिश्र अपूर्णांक ओळखा. मिश्र अपूर्णांक ओळखा. खालीलपैकी मिश्र. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्यांनी या ठिकाणी आपल्याला विचारलंच नाही, डायरेक्ट विचारले खालीलपैकी मिश्र अपूर्णांक ओळखा. त्याचे पर्याय पहा. 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. 9/2, 4/3, 3.2 अंश छेद 7 आणि चौथा पर्याय आहे 9/2. आता याच्या ठिकाणी जर पाहिलं, मिश्र अपूर्णांक आपल्याला संकल्पना माहिती असेल. ज्या अपूर्णांकामध्ये पूर्ण आहे, त्याचबरोबर ज्याच्यामध्ये छेद हा मोठा असतो, असा पर्याय जर शोधला तर हा अपूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही. पर्याय क्रमांक 1 9/2 नाही, पर्याय दुसराही नाही, पर्याय चौथाही नाही. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार आपलं? 3.2 अंश छेद 7 किंवा 3.2/7. अशा पद्धतीने आपण हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला मिश्र अपूर्णांक म्हणतात. हे आपल्या लक्षात असायला हवं. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. पहा आता आपण यापूर्वी मिश्र अपूर्णांकात मध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांक किंवा अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर करताना पाहिलंय, पण ते कशा पद्धतीने रूपांतर केलंय ते आपल्याला आता ह्या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत, की त्यांनी ते पर्याय आपल्याला कसे फसवे दिले आणि अचूक पर्याय त्याच्यातून कसा निवडायचा आहे. आणि विद्यार्थी सावकाश हे आपण क्रिया पाहिल्या पाहिजे, शोधल्या पाहिजे, पर्यायांचं चांगल्या पद्धतीने निरीक्षण केलं पाहिजे. आणि तुम्ही हे निरीक्षण चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. पहा प्रश्न पहा. 2.9/7 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात, अंश मोठा असणार, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्याची योग्य क्रिया कोणती? योग्य क्रिया कोणती? पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्याची योग्य क्रिया कोणती? पहा परीक्षेमध्ये प्रश्न आपण केअरफुली वाचायचा आहे, सिरियसली वाचायचा आहे. 2.9/7 किंवा 2.9 अंश छेद 7
या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्याची योग्य क्रिया, त्याची विश्लेषण कोणतं बरोबर आहे हे आपण जे शिकलोय ते आता पर्यायांच्या सहाय्याने पाहूया. पहिला पर्याय पहा, एक पर्याय, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. पहिला पर्याय पहा, 2 + 9 भागिले 7 छेदाला 7. 7 गुणिले 2 भागिले 9 छेदाला 7. 7 गुणिले 2 वजा 9 छेदाला 7 आणि 7 गुणिले 2 प्लस 9 छेदाला 7. आता हे 4 पर्याय दिलेत. त्यांनी सांगितलंय तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं ज्यावेळेस हे अंशाधिक रूपांतर करता किंवा छेदाधिक रूपांतर करता, मग अशा वेळेला तुम्ही कोणती क्रिया करता. मग हे बघा, आता ह्या क्रिया जर पाहिल्या, याचा छेद सारखा आहे, याचा छेद सारखा आहे, याचा छेद सारखा आहे, याचा छेद सारखा आहे. मग आपण जर बारकाईने या ठिकाणी निरीक्षण केलं नाही तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे. पहा आता पहिल्या पर्यायामध्ये काय, आपण याचे सूत्र काय आहे, 2 गुणिले 7, मग ह्या दोघांचा गुणाकार प्लस 9 आणि छेद जसा आहे तोच, जो याचा छेद आहे तोच, म्हणजे सगळ्यांचे छेद सारखे आहेत, सगळ्यांचे छेद सारखे आहे. आता आपल्याला 2 गुणिले 7, इथंही 2 गुणिले 7 दिसतंय. काही विद्यार्थी पटकन यालाही टिक करतील जर आपण ते केअरफुली पाहिलं नाही. नंतर इथं मात्र वेगळं दिसतंय, प्लसचं चिन्ह प्लस आणि भागाकार दिलंय. भागाकार याच्यामध्ये लागूच नाही. भागाकार फक्त 2च क्रिया केल्यात. सुरुवातीला गुणाकाराची क्रिया आहे, नंतर बेरजेची क्रिया आहे. अशा पद्धतीनं ही जी क्रिया पाहिली, आता इथं तर दोन्ही गुणाकार दाखवलेत, म्हणजे हा पर्याय बसत नाही. पहिल्या पर्यायात पाहिलं तर बेरीज आणि भागाकार क्रियाच लागू नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये सगळेच गुणाकार केलेले आहेत. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, गुणाकार आणि वजाबाकी आहे, वजाबाकीचा काही या ठिकाणी संबंधच नाही. म्हणजे तिन्ही पर्याय एका ठिकाणी काय झाले, रद्द झाले. मग राहिला काय पर्याय पहा, आपल्या पर्यायाशी कोणता पर्याय जुळला, 7 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 7. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 7 गुणिले 2 14 येणार आहे, किंवा 2 गुणिले 7 केलं तरी 14 येणार आहे. 7 गुणिले 2 14 किंवा 2 गुणिले 7 14, याच्यामध्ये उत्तरात काही बदल होणार नाही. म्हणजे 7 दुने 14 आणि त्याच्यामध्ये जो याचा अंश आहे तो जसाचा तसा मिळवायचा आहे, छेदस्थानी 7. म्हणजे याचा अचूक उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक काय येणार आहे, 4. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या मिश्र अपूर्णांक आहे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचं रूपांतर करण्याची क्रिया विचारलेली आहे. त्याचं उत्तर वगैरे काही नाही, योग्य क्रिया तुम्ही कोणत्या पद्धतीने हे करताय. आणि ह्या जर क्रिया आपण बाय मेथड शिकवल्या तर त्या बाय मेथड आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं लक्षात यावं लागेल. कारण बरेचसे विद्यार्थी त्याचं उत्तर काढतात पटकन, परंतु त्याची क्रिया सुद्धा आपल्याला फार महत्वाची. ज्यावेळेस 10वी 12वीला तुम्ही जाल त्यावेळेस ते उदाहरण सोडवताना त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या त्या पद्धतीने सोडवल्या असतील तर त्याच पद्धतीने त्याचं गुणगान होत असतं. त्यामुळं मोठ्या वर्गात गेल्यानंतर त्या क्रियांना सुद्धा आपल्याला महत्व आहे. या ठिकाणी तुम्ही अचूक उत्तर शोधवताय हे नक्कीच तुमच्या दृष्टीने तुमच्या जिनियसपणा आहे तो, परंतु आपल्याला त्याच्या क्रिया सुद्धा थोड्या चांगल्या पद्धतीने ज्ञात असायला पाहिजे. कारण वरच्या वर्गात ज्यावेळेस जाल त्यावेळेस आपल्याला त्या पायऱ्या सोडवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. पुढचं उदाहरण पहा, 4.1/2 आणि 3.2/3 या अपूर्णांकांचा गुणाकार किती. या अपूर्णांकांचा गुणाकार किती. या अपूर्णांकांचा गुणाकार किती. आता आपण यापूर्वी गुणाकार शिकलेलो आहोत. यापूर्वी काय केलेलं आहे, गुणाकार शिकलेले आहे. समजा 4/7 गुणिले 2/8 ह्या अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशाचा किंवा छेदाचा किंवा समोरासमोर आपण हे लगेच उत्तर सोडू शकतो. 4 दुने 8, 7 8 56 झाला गुणाकार. पण आता इथं काय करणार, इतर सगळे पूर्णांकयुक्त किंवा मिश्र अपूर्णांक दिलेले आहे, अशा वेळेस काय करायचं.
हे उदाहरण सोडत असताना यांचा गुणाकार तर विचारलाय बऱ्यापैकी, आपण अशा पद्धतीचे गुणाकार केलेले आहेत. आणि समोरासमोर गुणाकार किंवा अंश आहे, त्या अंशांचा गुणाकार करा, छेदाचा गुणाकार करा. याच्यामध्ये अपूर्णांकाचा गुणाकार एकदम सोपी पद्धत आहे, समोरासमोर गुणाकार करणे. म्हणजे 4च्या समोर 2 आहे, 7च्या समोर 8 आहे, किंवा जे सगळे छेदस्थान आहे किंवा जे अंश स्थान आहे त्या दोघांचा गुणाकार करूया, किंवा त्याची मांडणी अशी सुद्धा होईल. 4 गुणिले 2 छेदाला 7 गुणिले 8, 4 दुणे 8, 7 8 56 झालं. बाय मेथड दोन्ही पद्धतीने आपण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर दाखवले, तुमच्या स्क्रीन समोर आता या ठिकाणी हे उत्तर दिसतंय. परंतु याचं काय करायचं, तर याला एक पद्धत आहे, ते आपण पूर्ण करून घेऊया आधी. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे किंवा मिश्र अपूर्णांक, याचा अपूर्णांक आधी आपल्याला बनवावा लागेल. अपूर्णांक बनवण्याची क्रिया आपण यापूर्वी पाहिलेली, 4 गुणिले 2, 4 गुणिले 2, आणि जो अंश आहे तो मिळवायचा आहे, छेदाला 2, 4 दुणे 8 आणि 1 मिळवला, 9/2. पहिला अपूर्णांक मिळाला आपल्याला 9/2. दुसरा 3 त्रिक 3 गुणिले 3 प्लस 2 छेदाला 3, 3 त्रिक 9 आणि त्यामध्ये 2 मिळवले, 10 आणि 11 छेदाला 3 झालं. दोन्ही अपूर्णांक मिळाले. आणि यामध्ये आता काय करायचं आपल्याला, फक्त 9/2 गुणिले 11/3, 11 गुणिले 9 गुणिले 11 छेदाला 2 गुणिले 3, उत्तर येणार 11 गुणिले 9. 9चा पाढा म्हणजे 11चे पाढे आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे. किमान आपल्या 30 पर्यंत 5वीच्या विद्यार्थ्यांचे पाढे पाठ असतील तर ते गणिती क्रिया पटपट करू शकतील. तर 11 गुणिले 9 99 आणि 3 गुणिले 6 हे उत्तर बरोबर आहे. पण कधी कधी तुमच्या पर्यायात जर आता याचे पर्याय या ठिकाणी द्यायचे राहिल्या, 1 मिनिट या ठिकाणी पर्याय देतो मी. 2/33 पर्याय दुसरा, 33/2 पर्याय तिसरा, 4.4/3 आणि पर्याय चौथा 3.4/23. आता याच्यामध्ये हे गणित होतं आपलं, हे गणित. अशा गणिताचं आपण डायरेक्ट उत्तर सोडवतोय, ते गणित सोडवतोय. हे पर्याय आपण त्या ठिकाणी तुमच्या समोर पर्याय दिलेत. आता याचं गुणाकारातलं रूपांतर करायचंय, बरोबर, गुणाकार करायचंय. मग पूर्णांकयुक्त किंवा मिश्र अपूर्णांक काही लागू होणारच नाही. 2 पर्याय पटकन या ठिकाणी बाद झाले, ती लिहिण्याचीच अपेक्षा नाही. इथं गुणाकार विचारलाय आणि हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याचा गुणाकार येणारच नाही. म्हणजे तुमच्या समोर 2 पर्याय राहिले आणि तुमचं उत्तर आलंय 99/6. हे बी तुमचं उत्तर बरोबर आहे, 99/6 हे उत्तर बरोबर आहे. परंतु तुमच्या पर्यायामध्ये तर ते काय कुठं दिसत नाही. मग संक्षिप्त रूपांतर करण्याची पद्धत आपण यापूर्वी पाहिलेली आहे, आपण शिकले असाल. मग त्याला पहा बरं, छेद आणि अंश यांना कशाने भाग जाईल, 3 ने भाग जाईल. पहा 6 या संख्येला कधी भाग जातो, म्हणजे 3च्या पाड्यातील संख्या असेल किंवा अंकांची बेरीज. 3ची कसोटी आपण पाहिलेली, मी 2 दिवसापूर्वी घेतली 3ची कसोटी. ही 3च्या पाड्यातील अंक आहे, बरोबर. मग 3 दुणे 6, 2 आणि 9 दुणे 18 अंकांची बेरीज केली, अंशस्थानच्या 18 बेरीज आली. 3 ने भाग जातोय किंवा 3च्या पाड्यात आहे, 3 × 18 म्हणजे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 यालाही 3 ने भाग दिला, 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9, 3 त्रिक 33/2 पर्याय क्रमांक 2. इथं सुद्धा हे दोन्ही सारखे. विद्यार्थी गडबड गोंधळीत, हा तुमचा पर्याय सारखाच आहे, परंतु त्या ठिकाणी काय विचारलंय, अंश 33 पाहिजे. हे बरोबर आहे, चुकून तुम्ही हे उत्तर निवडलं तर उत्तर चुकण्याची शक्यता आहे. ही दोन्हीची उत्तर आहेत, अंश आणि छेद सारखेच दिसत आहेत. तुम्हाला बघितलं, याचा छेद जो आहे म्हणजे याचा अंश आहे तो याचा छेद आहे, याचा अंश आहे तो छेद आहे, परंतु येणारं उत्तर 33/2 हेच आपलं बरोबर आहे. आणि हेच उत्तर त्या ठिकाणी तुम्ही रंगवलं पाहिजे, सोडवलं पाहिजे. हे जर सोडवलं पटकन, तुम्ही म्हणणार 33/2 पटकन याला. आणि एकदा का त्या उत्तरामध्ये आपण थोडासाही पेन लावला तर हे सगळे बारकोड पद्धतीने त्याचं स्कॅनिंग होत असतं. त्यामुळे एकच अचूक पर्याय निवडायचा आहे, बारकाईने पाहायचंय. या उत्तराचा या प्रश्नाचा उत्तर क्रमांक 2 आहे, 2 क्रमांकाचं उत्तर आपण अचूक रंगवायचंय. 1 आहे तर 1च रंगवायचं आहे.
चुकून आपण त्याच्यामध्ये व्हाईटनर लावणं, खाडाखोड करणं, याला कुठल्याही प्रकारची संधी नाही. मग अशा पद्धतीने आपण ते, तुम्ही एवढं मेहनत करून हे गणित सोडवणार, मग त्याचा पर्याय जर आपण अचूक निवडला नाही तर त्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस आपण मात्र लक्ष दिलं पाहिजे ना, आपलं उत्तर तुम्ही एवढ्या मेहनतीने सोडवताय, मग पर्याय क्रमांक सुद्धा आपण तोच घेतोय का, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. अनावधानाने आपल्याकडून चूक होऊ शकते, कारण माणूस हा चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही तेवढं फक्त बारकाईने त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. तर अशा पद्धतीने आपण याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक होता, म्हणजेच मिश्र अपूर्णांक होता, त्याचं कशा पद्धतीने अपूर्णांकात रूपांतर केलं आणि नंतर त्याचा गुणाकार कसा केला, आणि गुणाकार करण्याची पद्धत यापूर्वी आपण शिकलेलो आहोत की जे काही अंश असतील, जे काही छेद असतील, त्यांचा समोरासमोर गुणाकार करायचा आहे. म्हणजे अंशाचा गुणाकार अंशाशीच करायचा आहे, छेदाचा गुणाकार छेदाशीच करायचा आहे. त्यानंतर पुढचं पहा, आता पुढचं उदाहरण पहा. खालील पर्यायातून खालील पर्यायातून खालील पर्यायातून पावणे 25 अपूर्णांक निवडा. पावणे 25 अपूर्णांक निवडा. अपूर्णांक निवडा. प्रश्न पहा, खालील पर्यायातून पावणे 25 अपूर्णांक निवडा. आता तुम्हाला पर्याय देणं गरजेचं आहे. पर्याय आता तुमच्या फळ्यावर असतील. 25.3/4. पर्याय दुसरा 25.4/3. पर्याय तिसरा 24.3/4 आणि पर्याय क्रमांक चौथा 24/4/3. आता पावणे 25, आता पावणे 25 म्हणजे पूर्ण 25च नाही, म्हणजे 24. पावणे 25 नाही पूर्ण. पावणे 25 म्हणजे पूर्ण 25 आहे का? नाही, काही भाग अपूर्ण आहे, म्हणजे 24 प्लस पाऊण भाग. मग असा भाग म्हणजे पावणे 25 म्हणजे पूर्ण 25 नाही. मग काय उत्तर पाहिजे आपल्याला? 24 आणि पाऊण भाग. मग आता याच्यामध्ये जर हे पहा, हा जर तुम्ही भाग पाहिला तर हा पावणे 26 होईल, म्हणजे हा पर्याय लागू होणार नाही. म्हणजे 25 पूर्ण भाग आणि पाऊण भाग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तर 3 भागाचे 4 नाही, म्हणजे अपूर्णांकात पाऊण भाग होतच नाही याचा. आणि तिसरा पर्याय जर पाहिला तर पाऊण भाग म्हणजे 24 आणि पाऊण भाग या तिसऱ्या पर्यायामध्ये मिळते आपल्याला. नंतर चौथा भाग आहे 24 आहे, परंतु पाऊण भागाची मांडणी 3/4 असते. ती मांडणी त्या ठिकाणी चुकले. म्हणजे दोन्ही उत्तर जर पाहिली तर समकक्ष आहेत, परंतु त्याचा पाऊण भाग हा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3, 24. तर या ठिकाणी आज मला अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक, त्याचबरोबर पूर्णांकयुक्त अपूर्णांक या घटकावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी पंचायत समिती पारनेर त्या आदरणीय गट शिक्षण अधिकारी श्रीमती राणे मॅडम, त्याचबरोबर सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, त्याचबरोबर सर्व BARC चे साधन व्यक्ती, सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आदरणीय गुंजाळ सर यांनी गेल्या 1 तासामध्ये आपल्या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक या संदर्भाने या ठिकाणी खूप छान असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उपस्थित माझे सहकारी मित्र शिरकर सर, आंबेकर सर, सिरसाट सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि आजचा हा तास या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.